श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरात सध्या चंदन चोर सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील आठवड्यात नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या गोदा निवासस्थान आवारातील चंदनाचं झाड चोरण्याचा प्रयत्न झाला, मात्र येथील सुरक्षा रक्षकांना वेळीच सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलीस आल्याची चाहूल लागतात चोरट्यांनी तेथून पळ काढला। त्यामुळे चोरट्यांनी थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिलं। या घटनेनंतर संशयितांनी अंबडच्या टेक्नोफोर्स कंपनीच्या आवारातील 2 चंदन झाडं बुंध्यापासून चोरून नेली। या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। आपण बघू शकता चंदनाच्या झाडाचे बारीक बारीक तुकडे करून हे काही इसम हे झाड घेऊन जाताना आपण बघू शकतो। या प्रकरणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलिसांनी तब्बल 3 दिवस पाळत ठेवली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मधून 2 संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले। लिंकायत अली, खाजा अली सय्यद असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नाव आहे, मात्र यामधील अजूनही 4 जण फरार आहेत। सध्या संशयितांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून लवकरच त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे। यातील 4 संशयित अद्यापही फरार आहेत, मात्र त्यांचा देखील लवकर शोध लागेल असं पोलिसांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।